जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी. हिंदू म्हणून, हिंदू माता म्हणून मी बिंदास जगतोय, बिंदास बोलतोय. अनेकांचे मला चुकीचे फोन येतात, त्यांचे फोन येतात. मातंगाच्या मैदानावर एक अशी व्यक्ती जी आमच्या कुळातील, आमच्या समाजाची आहे. तर आजवर त्यांनी आपलं बरंचसं आयुष्य गोरगरीब, दीन दलित, गरजू लोकांसाठी आजपर्यंत त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. विनंती करतो आणि सदैव 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 आपल्या पाठीशी आपण म्हणाल त्यावेळी मारण्यासाठी असेल, मारण्यासाठी असेल, आपल्या पुढे एक पाऊल आम्ही राहू, मी राहील, एवढं मात्र या ठिकाणी सांगतो. आपल्याला क्रांतिकारी जय लवजी. जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी. आज खूप छान आणि आनंद वाटतो. म्हणजे ज्या माझ्या गुरुवर्यांना मला भेटण्याची मनापासून इच्छा होती की मी मातंग आहे आणि छाती टोकून बोलतो, पण मातंग समाजाचा इतिहास मला माहिती नव्हता. तर मी लोकांना काय सांगणार. मी फक्त जय लवजी बोलतो, जय अण्णा बोलतो, पण मला मूळ काय मातंग, कारण की तो समाजाला नाही होता माहिती. मग असंच वाचन वगैरे करून तरी माझं मन पटेना, की मला वाटतं की प्रत्येकाने आपापल्या मनाने ती पुस्तकं लिहिली आहेत. पण जेव्हा पहिल्यांदा पुण्याला गेलो, लवजी बाबांच्या समाधी स्थळावरती गेलो, तिथे पाहिलं तिकडची गोरा, मग मला कळलं की मी चुकतोय कुठे. तर माझ्या मातंग समाजाचे जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतील, कुठे कार्यक्रम असतील, कार्यक्रमात जायचंय. आणि राजेश दादामुळे मी आज महाराष्ट्रात किंवा मुंबईत जिथे पण कार्यक्रम असतात ना, मातंग बांधवाचे तिकडे जातो. आणि मला माझे गुरुवारी भेटले, मला असं वाटतं की माझी ताकद भेटली आहे. हिंदू म्हणून, हिंदू मातंग म्हणून मी बिंदास जगतोय, बिंदास बोलतोय. अनेकांचे मला चुकीचे फोन येतात, धमके फोन येतात. मातंगाच्या जातीचं एक वैशिष्ट्य की ती कोणाच्या बापाला घाबरत नाही. इतिहास आहे सगळ्यांचा इतिहास, पण मला एक ना छाती लावून सांगत आहे की मातंग कधी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण की चुकत नाही तर माफी मागत नाही. पण मी मनापासून माफी मागतो. मी काही नाही केलं मातंग समाजाची. हा, मी हिंदू मातंग म्हणून लिहिलं आणि आज बरेच महाराष्ट्रातील मातंग, आपले हिंदू मातंग बांधव जुळले माहिती. मला कळतं, फोन येतात मला, पण मला पुढे नाही माहिती की काय करायचं मातंग समाजाची. याला समाजासाठी करतोय किंवा, पण मला मार्गदर्शन नक्कीच करा की मी माझ्या मातंग बांधवांसाठी काय करू शकतो. एवढं